बाबा बाबा म्हणजे नक्की काय? आई आणि बाबा हे आपल्या आयुष्याच्या सुवर्णरथाची दोन चाके. या दोघांशिवाय आपल्याला अस्तित्वच नाही. त्यातच आई ही आपल्याला 9 महिने आधीपासूनच ओळखत असते. त्यामुळे कदाचित आपल्या सर्वांना आईबद्दलच जास्त आपुलकी असते आणि आईबद्दलच जास्त लिहिले जाते. बाबांबद्दल खूप क्वचितच ऐकायला मिळते. आज पण कोणाला विचारलं, तुझ्या आवडीचं कोण, आई का बाबा? हु इज युअर फेवरेट, मॉम या डॅड? मम्मी, आई. तसं पण बापाने काय करून ठेवलं माझ्यासाठी? आपल्या खऱ्या आयुष्यामधील नायक हा आपला बाबाच असतो. हे समजायला आपल्याला खूप वेळ लागतो. तर बघूया आज अशाच एका बापाची गोष्ट. आजपासून जे माझं आयुष्य आहे ते सगळं तुझं आयुष्य आहे. बाप आई नसतो, कारण तो बाप असतो. अँड दॅट्स इनफ. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद तू, नव्या नव्या वाटेतला सुगंध तू, माझ्या हसण्याची गंमत तू, माझ्या जगण्याची हिंमत तू, तुझ्या विनारिता बाबा तुझा. ला ला लाईलू, ला ला लाईलू. जेव्हा आपण शाळेत जात होतो तेव्हा असं वाटायचं की आपल्या बाबांना या जगातलं सर्व माहिती आहे. जेव्हा कॉलेजला जायला लागलो तेव्हा मात्र वाटलं की बाबांना काहीच माहिती नाही. पण आज हे जग जवळून पाहतोय तेव्हा वाटतंय की बाबांना सर्व काही माहीत होतं. पण ती जबाबदारीची जाणीव त्यांनी कधी आपल्यापर्यंत येऊच दिली नाही. कुटुंबाची छाया सुख आणाया धनी चालला, लळा लागला लावी माया नको कुणा नजर लागाया, तुझ्या रूपान देवाची पावना. भूक लागत भोळ वासरू लुचू लागत पाण्याला, भूक लागता भोळ वासरू लुचू लागत पाण्याला, माय बाप जीवाचा रान मांडती वाढवता त्या ताण्याला. भल्या मनाचा माझा राया तूच कुटुंबाची छाया सुख आणाया धनी चालला. सुरकुत्या पडलेला चेहरा कधी कोणी नीट जवळून पाहिलाय का? किती संकटांना आणि वादळांना अबोल आणि शांत करून बसलेला असतो का? स्वतःच्या स्वप्नांचा मात्र त्याग करून मुलांची स्वप्न पूर्ण करण्याच्या जबाबदारीच्या ओझ्याखालीच दबून गेलेला असतो. बापाच्या छत्रछायेत त्याची मुलं कधी मोठी होतात समजतच नाही. आणि वेळ येते ती मुलांच्या लग्नाची. त्यातच बाप आणि मुलगी यांचं नातं काही वेगळंच असतं ना. या मतलबी दुनियेत एखाद्याला एखादी वस्तू जरी द्यायची म्हटली
तरी लोक 10 वेळा विचार करतात. पण हाच बाप आयुष्यभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुलीचा हात जेव्हा दुसऱ्याच्या हातात देतो तेव्हा त्याच्या मनात चाललेले घालमेल, त्या वेदना कधी कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? अजून आठवत बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात. आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा बाबा बाबा. आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा. रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा. लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं. लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं. दूरचं पाहत राहिलो फक्त, जवळ पाहायचंच राहिलं. असा गेलो आहे बाळा पुराड हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा गेलो आहे बाळा पुराड हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा कसा बाबा देव लेकराला देतो, लवकर जातो आणि उशिरानं येतो. एका घरी राहून या मनामध्ये घोर, तुला तुझा बाबा नाही मला माझी पोर. बालपण गेले सारे तुझे निसटून, पुरे काळ तुझ्या माझ्या ओंजळी मधून. जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे. जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे. तुझ्या जगातून बाबा हरवेला का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेला का ग. तुझ्या जगातून बाबा हरवेला का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेला का ग. ससुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये, बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये. आपल्या खऱ्या आयुष्याच्या रंगमंचावरील पडद्यामागचा कलाकार म्हणजेच बाप, ज्याने स्वतःच्या आयुष्याची फरफट करून आपल्याला या जगात ताठ मानेने उभं राहण्याचं बळ दिलं आहे. कोणालाही पुढ्यातला ताट द्यावे पण बसायचा पाठ देऊ नये. आणि आपला बाप निस्वार्थ प्रेमापोटी आपल्याला त्याचं सर्वस्वच देऊन बसतो, जे कधी कोणाला कळलंच नाहीये. अहो चिरंजीव, काय करता? या इशारा झाला ना, या आतमध्ये. काय आहे? बाबा हं, मी काय म्हणत होतो, या बसा, समोर बसा, बोला. ये बाबा, आपल्यामध्ये हे नको. ये. हां, बोला. नाही काही खास नाही बाबा. मी म्हणत होतो की घरात उगीच ताण वाढतोय नाही. बोला, स्पष्ट स्पष्ट मर्दासारखं बोला. बाबा आम्ही दुसरीकडे राहायला जायचं म्हणतो. कितीदा मी ओरडलो, चिडलो, रडलो उरी पोटी, पण ती तडफड माझी होती वेड्या तुझ्याच साठी. माझी ती घुसमट सगळी, माझा तो राग सगळा नाही
काय दिसतंय तुला? 30 वर्षापूर्वी आमचा गजू अशाच मोठ्या हॉस्पिटलमध्ये अशाच काचेसमोर दिवस रात्र उभा होता. डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, बाळाला वाचवायचं असेल तर जवळच्या खाजगी हॉस्पिटलात नेलं पाहिजे. गजूनी साध्या कपड्यात बाळाला गुंडाळलं पण तसाच धावला तो खाजगी हॉस्पिटलमध्ये. तिथले डॉक्टर चकित झाले. त्यांचा विश्वासच बसेना, असं कसं आणलं बाळाला. आणि ताबडतोब ऍडमिट करून काचेच्या पेटीत बाळाला ठेवलं. अशाच खिडकीतून गजा जाळ्यात अडकलेल्या आपल्या मुलाला बघत होता. डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, 1% चान्स आहे बाळाला वाचवण्याचा. मात्र काचेच्या पेटीत किती दिवस ठेवायचं हा डिसिजन मात्र तुमचा. एक क्षणभरही न दवडता गजू म्हणाला, हो डॉक्टर, मुलगा आहे तो माझा, काही करा आणि वाचवा त्याला. 1% चान्स आमच्या गजूनी 30 वर्षापूर्वी प्रसन्न तुझ्यासाठी घेतला. बाप आहे रे तुझा, चुकला असेल म्हणून आयुष्यभर काय आठवत आणि गेला की कसता रडत. बरोबर माझे बाबा हवेत. मला नको सांगू, तिकडे जाऊन तुझ्या बापाला सांग. चालला आता तो लहान चालला विसर्जन. आय एम सॉरी. दैव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू. शाळा होतो मी, वेडा होता तू, माझ्यासाठी कारे सारं खर्च केलं तू. आज तू फेडू दे पांग हे मला, जगण्या रे मला अजूनही तूच हवा. बाबा थांबणारे तू, बाबा जाऊ नको दूर. बाबा थांबणारे तू, बाबा. आपल्या आयुष्यात असे काही लोक असतात ज्यांची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. तो म्हणजे बाप. म्हणूनच बाप जिवंत असेपर्यंत एकदा तरी प्रेमाची मिठी मारून घ्या. कारण आठवणी फक्त आभास देतात, स्पर्श नाही. आणि शेवटी मात्र बाप म्हणजे काय तर लेकरांसाठी झटणारा, कुटुंबासाठी राबणारा, संकटात खंबीर असणारा, जबाबदारीखालीच दबणारा, आपल्या आयुष्याच्या रंगमंचावर स्वतःच्या आयुष्याचा तमाशा करणारा नटरंग म्हणजेच बाप. अभिनंदन, तू बाप झालास. आजपासून माझं सर्व आयुष्य हे तुझंच आयुष्य.
बाबा 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 थांबणारे तू बाबा जाऊ नको दूर बाबा थांबणारे तू